सो लास्ट लेक्चर आपण युनिट नंबर 5 इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन अँड इंटरकनेक्टेड पॉवर सिस्टीम युनिट स्टार्ट केलं होतं. त्यानंतर आपण रिलेटेड टू द इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन काही ज्या टर्म्स आहे त्या टर्म्स आपण बघितले होत्या. त्यामध्ये जनरली आपण कनेक्टेड लोड, त्यानंतर लोड डिमांड, व्हॉट इज मीन बाय कनेक्टेड लोड, व्हॉट इज मीन बाय लोड डिमांड, देन what is mean by maximum demand or peak load demand, then demand factor, त्यानंतर लोड फॅक्टर. ह्या टर्म्स लास्ट लेक्चरला आपण बघितल्या होत्या. सो व्हॉट इज मीन बाय कनेक्टेड लोड. ठीक आहे. सो द कनेक्टेड लोड ऑन अ सिस्टीम, the part of system is the combined continuous rating of all the receiving apparatus on a consumer premises which is connected to the system or a part of the system under consideration. ठीक आहे. जेवढे काही इक्विपमेंट्स आहे, ऑपरेटर्स आहे, जे आपण यूज करतो, ठीक आहे, जे यूज करतो आणि जे इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करतात, असे सर्व जे ऑपरेटर्स आहे, त्यानंतर इक्विपमेंट्स आहे, त्या सर्व इक्विपमेंट जे ग्रीडला आपण कनेक्ट करतो, ठीक आहे, पॉवर इट इज अ पार्ट ऑफ सिस्टीम और इट इज अ पार्ट ऑफ ग्रीड. सो हे सर्व ऑपरेटर्सला आपण म्हणतो कनेक्टेड लोड. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आपण लास्ट लेक्चरला बघितली ती आहे लोड डिमांड और डिमांड. ठीक आहे. सो द डिमांड ऑफ एन इन्स्टॉलेशन सिस्टीम इज अ लोड दॅट इज ड्रॉन फ्रॉम द सोर्स ऑफ सप्लाय at a receiving terminal average over a suitable and specific interval time. ठीक आहे. तर जे काही ऑपरेटर्स आहे तर त्या ऑपरेटर्स सिस्टीम कडनं जो काही सप्लाय कंझ्युम करतात, ठीक आहे, तो कंझ्युम केल्यानंतर पर्टिक्युलर टाइम इंटरला आपण ती जे काही कन्झम्पशन आहे ते आपण कॅल्क्युलेट करतो किंवा मेजर करतो. ठीक आहे. इट इज एक्सप्रेस और इट इज कॅल्क्युलेटेड इन किलोवॅट और किलोवॅट हॉवर, देन किलो व्होल्ट अँपियर. ठीक आहे. केव्हीए मध्ये किंवा अँपियर मध्ये किंवा केडब्ल्यूएच किलोवॅट हॉवर मध्ये आपण ते काउंट करतो एका पर्टिक्युलर इंटरवल ऑफ टाइमला. ठीक आहे. तर त्याला आपण म्हणतो डिमांड और लोड डिमांड. आपलं जर एक्झाम्पल सांगायचं जर गेलं तर आपल्या घरात जे काही ऑपरेटर्स आहे, फॉर एक्झाम्पल रेफ्रिजरेटर असेल, टीव्ही असेल, त्यानंतर एअर कंडिशनर असेल, जे काही छोटे छोटे अप्लायन्सेस, फॅन असेल, त्यानंतर वॉशिंग मशीन असेल, तर हे जे काही जेवढे इक्विपमेंट्स आहेत ते इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करतात आणि ते कंझम्पशन आपण आपल्या घराच्या बाहेर जे काही एनर्जी मीटर आपण एमएससीबीने जे काही लावलेलं आहे तर ते एनर्जी मीटर काय करत असतं, ती जे कंझम्पशन आहे ते कॅल्क्युलेट करतं इन केडब्ल्यूएच मध्ये, किलोवॅट आवर मध्ये. ठीक आहे. आणि ते कॅल्क्युलेट केल्यानंतर मंथली आपल्याला जेवढं आपलं मंथली कंझम्पशन आहे तर ते कंझम्पशन वरती आपल्याला काय करता, टॅरिफ रेट आकारता आणि त्यानुसार आपल्याला बिलिंग होतं. सर जे काही आपलं डेली कंझम्पशन आहे तर ते झालं डिमांड, की आपली डिमांड झाली किंवा त्या पर्टिक्युलर त्या घराची ती डिमांड झाली, तेवढी लोड डिमांड आहे. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो लोड डिमांड. त्यानंतर मॅक्झिमम डिमांड और पीक लोड. द मॅक्झिमम डिमांड ऑफ एन इन्स्टॉलेशन ऑफ सिस्टीम, द ग्रेटेस्ट ऑफ all the demands that have occurred during a given period. It is determined by measurement according to the specification over precise interval of time. ठीक आहे. मॅक्झिमम डिमांड और पीक लोड डिमांड. आता जर एक्झाम्पल सांगायला गेलं तर हिवाळ्याच्या दिवसात किंवा पावसाळ्याच्या दिवसात आपण एअर कंडिशनर किंवा आपल्या घरात जो एसी आहे किंवा ऑफिसेस मधला जो एसी आहे तो आपण यूज करत नाही, त्याचं युटिलायझेशन होत नाही. ठीक आहे. पण एखाद्या मंथ मध्ये म्हणा किंवा एखाद्या टाइम इंटरव्हल मध्ये तो जो काही एक्सेस डिमांड आहे आपला एसी जो आहे तो आपण ऑन करतो आणि त्याचं कंझम्पशन आपल्या सिस्टीम वरती येतं. ठीक आहे. तर डेली सपोज आपलं 2 मेगावॅट एवढं जर कंझम्पशन आहे आणि सडनली एका तासासाठी दिवसाच्या सपोज 1 ते 2 वाजेच्या टायमिंगला आहे आपण एसी ऑन केला तर आपली जी काही डेली 1 मेगावॅटची जी काही लोड डिमांड आहे तर ती सडनली ड्यू टू दॅट एसी, ड्यू टू दॅट कंझम्पशन ऑफ एसी, तर त्यामुळे लोड डिमांड आहे ती सडनली एक तासासाठी काय वाढते. तर तुझी लोड डिमांड एवढे एक तासासाठी नाही त्यानंतर लोड डिमांड तुमची 1 मेगावॅट येते. म्हणजे एका पर्टिक्युलर काहीतरी टाइम इंटरव्हलला तो तुमची लोड डिमांड आहे ती वाढली आणि ती मॅक्झिमम पोझिशनला गेली. ठीक आहे. तर त्याला आपण म्हणतो पीक लोड डिमांड ऑर मॅक्झिमम डिमांड. थ्रू आउट ती बेसला आहे पण एका ठराविक कालावधीसाठी ती डिमांड सडनली
इन्क्रीज होते, तर त्याला आपण म्हणतो मॅक्झिमम डिमांड ऑफ डिमांड. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आपण बघितलं डिमांड फॅक्टर. डिमांड फॅक्टर इज अ रेशो ऑफ मॅक्झिमम डिमांड टू द कनेक्टेड लोड. आता मॅक्झिमम डिमांड काय तुम्हाला सांगितलं, आणि कनेक्टेड लोड जे तुमचे ऑपरेटर्स जे एनर्जी कंझ्युम करतात ते, तर त्यांचा दोघांचा रेशो म्हणजे तुमचं डिमांड फॅक्टर. सो डिमांड फॅक्टर इज द रेशो ऑफ मॅक्झिमम डिमांड टू द कनेक्टेड लोड. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे तुमची लोड फॅक्टर. व्हॉट इज मीन बाय लोड फॅक्टर? रेशो ऑफ एव्हरेज लोड टू द मॅक्झिमम डिमांड. इट इज द रेशो ऑफ डिमांड. Load factor is the ratio of average power to the maximum demand. It is the ratio of average power to the maximum demand. In each case, the interval of maximum load and the period over which average is taken should be definitely specific, half hour monthly. ठीक आहे, मंथली एका हवरला एका हाफ हवरला ती जी काही लोड डिमांड आहे ती कॅल्क्युलेट केली जाते. ठीक आहे, द प्रॉपर इंटरवल अँड पिरियड are usually depend upon the local condition and upon the purpose of load factor is to be used. जी काही लोड फॅक्टर आहे ती कशावरती डिपेंड असते, तुमच्या त्या सराउंडिंग वरती, त्या सराउंडिंग वरती किंवा लोकल कंडिशन वरती, किंवा ती लोड डिमांड आपण कुठल्या ऍप्लिकेशन साठी आपण यूज करणार आहोत ती कॅल्क्युलेट करण्यासाठी, कुठल्या ऍप्लिकेशन साठी आपण यूज करणार आहोत त्यावरती ती लोड डिमांड तुमची काय असते, डिपेंड असते. ठीक आहे, सो इट इज एक्सप्रेस इन एव्हरेज लोड टू द मॅक्झिमम डिमांड. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे तुमची डायव्हर्सिटी फॅक्टर. व्हॉट इज मीन बाय डायव्हर्सिटी फॅक्टर? इट इज अ रेशो ऑफ सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्झिमम डिमांड टू द मॅक्झिमम डिमांड टू एंटायर ग्रुप. इट इज अ सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्झिमम डिमांड. एका पर्टिक्युलर घराची मॅक्झिमम डिमांड आणि मॅक्झिमम डिमांड ऑफ एंटायर ग्रुप. ठीक आहे, त्या गावाची, असं कम्पेअर केलं तरी चालेल तुम्ही. एका इंडिव्हिज्युअल घराची डिमांड आणि 10-15 घरांची डिमांड, तर त्यांचा दोघांचा रेशो, तर त्याला आपण म्हणतो इट इज अ सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्झिमम डिमांड टू द मॅक्झिमम डिमांड ऑफ एंटायर ग्रुप. द डायव्हर्सिटी फॅक्टर ऑफ एनी सिस्टीम is the ratio of maximum power demand of sub individual of the system or part of system to the maximum demand of whole system or part of system under consideration measure at the point of supply. ठीक आहे, आता सबस्टेशन मध्ये जर आपण बघितलं तर तिथे नंबर ऑफ फीडर्स असतात. ठीक आहे, आता आपला जो कॅम्पस आहे, आपल्या कॅम्पसच्या जवळ जे सबस्टेशन आहे, डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन, सो त्या डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनला जर नंबर ऑफ फीडर्स असतात, नंबर ऑफ फीडर मध्ये मग केबीटी किंवा एनडीएमएफी फीडर जे आहे तर ते एक फीडर आहे, किंवा अजून दुसरं जे काही सपोज दुसरा जो काही एरिया आहे प्रोफेसर कॉलनी सपोज तिथलं एक फीडर आहे. असे नंबर ऑफ फीडर्स त्या सबस्टेशन मध्ये आहे. तर ह्या फीडरचं जी काही डिमांड आहे ती डिमांड म्हणजे एनडीएमएफी फीडरची डिमांड आणि पूर्ण नंबर ऑफ जेवढे फीडर त्या सबस्टेशन मध्ये आहे त्यांचे डिमांड. ठीक आहे, म्हणजे टोटल डिमांड आणि एका पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल लोडची डिमांड, तर त्यांचा दोघांचा रेशो म्हणजे तुमचा डायव्हर्सिटी फॅक्टर. इट इज अ सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्झिमम डिमांड टू द मॅक्झिमम डिमांड ऑफ एंटायर ग्रुप. ठीक आहे, त्यांचा रेशो घेतला का आपल्याला जो काही डायव्हर्सिटी फॅक्टर आहे तो कॅल्क्युलेट करता येतो. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे तुमची युटिलायझेशन फॅक्टर. Utilization factor is defined as the ratio of maximum generator demand to the generator capacity. जनरेटरची कॅपॅसिटी किती आहे ती त्याचा रेशो टू द मॅक्झिमम जनरेटर डिमांड. मॅक्झिमम जनरेटर डिमांड टू द जनरेटर कॅपॅसिटी. जनरेटरची कॅपॅसिटी आणि मॅक्झिमम जनरेटर डिमांड यांचा रेशो म्हणजे तुमचा युटिलायझेशन फॅक्टर. नंतर नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर. It is defined as the ratio of actual energy produced in kilowatt hour. It is defined as the ratio of actual energy produced in kilowatt hour to the maximum possible energy that could have been produced during the same period. ठीक आहे, लक्षात घ्या ही डेफिनेशन थोडी किचकट आहे. इट इज द रेशो ऑफ ऍक्च्युअल एनर्जी प्रोड्यूस इन किलोवॅट हवर. एका तासाला किती एनर्जी प्रोड्यूस झाली, एका तासाला किती एनर्जी प्रोड्यूस झाली to the maximum possible energy that could have been produced during the same period. एका तासाला किती एनर्जी प्रोड्यूस झाली आणि त्या तासाला किती एनर्जी प्रोड्यूस व्हायला हवी होती, दोघांचा रेशो म्हणजे तुमचा प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर. एखादा थर्मल पॉवर प्लांट आहे, हायड्रो पॉवर प्लांट आहे,
तर किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, तर त्या पॉवर प्लांटमध्ये नंबर ऑफ युनिट्स असतात. नंबर ऑफ युनिट्स म्हणजे नंबर ऑफ टर्बाईन्स. 2 टर्बाईन आहेत. एका टर्बाईनची कॅपॅसिटी आहे की 10 मेगावॅट तो किंवा 5 मेगावॅट तो हवरली जनरेट करतो. ठीक आहे, ही त्याची कॅपॅसिटी 5 मेगावॅट तो जनरेट करतो. तर ही कॅपॅसिटी झाली त्या जनरेटरची. पण जनरेट किती झालं एका तासाला? 3च मेगावॅट झालं. ठीक आहे, तर ती झाली तुमची मॅक्झिमम पॉसिबल एनर्जी दॅट कुड हॅव बीन प्रोड्यूस. ठीक आहे, तर ती एनर्जी झाली प्रोड्यूस आणि मॅक्झिमम कॅपॅसिटी किती याची? 5 मेगावॅट. तर दोघांचा रेशो म्हणजे तुमचा प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर. वेअर प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर इज मॅथमॅटिकली sorry, plant capacity factor is mathematically denoted by plant capacity factor is equal to E upon capital C into T. E upon capital C into T, where E is the energy produced in a given period. Energy produced in a given period. त्या एका तासाला किती एनर्जी प्रोड्यूस झाली ते आपण मेजर करतो किलोवॅट हॉवर मध्ये, KWH मध्ये. So E is the energy produced in a given period. C is the capacity of that particular plant. It is the capacity of that particular plant in kilowatt. Then T is the total number of hours in a given period. आणि किती टाइम आपण कॅल्क्युलेट केलं ते? एका तासासाठी केलेलं असेल तर 1 hour. ठीक आहे, हाफ आवर साठी केलेलं असेल तर 30 minutes. ठीक आहे, सो टी म्हणजे टोटल नंबर ऑफ हावर्स इन अ गिवन पिरियड. सो प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर कॅल्क्युलेट करत असताना आपण किती तासाचा तो सर्वे केला तर तो म्हणजे तुमचा टी, टोटल नंबर ऑफ हावर्स इन द गिवन पिरियड. ई इज द एनर्जी प्रोड्यूस इन अ गिवन पिरियड. सी इज द कॅपॅसिटी ऑफ प्लांट इन अ किलोवॅट. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट फॅक्टर आहे तुमचा प्लांट यूज फॅक्टर. प्लांट यूज फॅक्टर, it is defined as the ratio of energy produced in a given time to the maximum possible energy that could have been produced during the actual number of hours in a plant in operation. प्लांट इन ऑपरेशन, तो प्लांट सपोज दिवसाला 5 hours वर्क करतो आहे. ठीक आहे, तर 5 hour मध्ये त्यांनी किती ऑपरेशन करायला, किती जनरेशन करायला हवं होतं त्याचा रेशो आणि ऍक्च्युअल किती झालं त्याचा रेशो. आणि प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर मध्ये आपण एका ठराविक कालावधीसाठीच तो कॅल्क्युलेट करत असतो. यामध्ये पूर्ण ऑपरेशन, पूर्ण प्लांटचं ऑपरेशन, नंबर ऑफ ऑपरेशन इन होल डे, सो ते आपण कॅल्क्युलेट करतो प्लांट यूज फॅक्टर मध्ये. तो फॉर्म्युला आहे प्लांट यूज फॅक्टर इज इक्वल टू E upon C into small t. E upon capital C into small t, where again E is same, energy produced in given period. C is the capacity of plant in kilowatt, and where T is the actual number of hours the plant has been operation. Number of hours plant use factor. त्यानंतर type of load. There are different types of load. First one is a residential, then commercial load, then industrial load, then municipal load, then irrigational load, and last one is a traction load. The residential load. This type of load include domestic lights, power need of domestic appliances such as radio, television, water heater, refrigerator, electric cooker, and small motor for water pumping. आपल्या घरातली सर्व ॲपरेटर्स, सर्व इक्विपमेंट्स. ठीक आहे, तर ते झाले तुमचे रेसिडेन्शियल लोड. तो झाला तुमचा रेसिडेन्शियल लोड. त्यानंतर कमर्शियल लोड. कमर्शियल लोड मध्ये मग तुमचं इट इन्क्लूड लाईट फॉर शॉप, ॲडव्हर्टाइजमेंट, इलेक्ट्रिक अप्लायन्सेस यूज इन शॉप्स अँड रेस्टॉरंट. शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील, शॉपिंग मॉल्स असतील, रेस्टॉरंट्स असतील, ॲडव्हर्टायझिंग बोर्ड्स असतील. ठीक आहे, या सर्वांसाठी लागणारं जे काही लोड आहे तो जातो तुमचा कमर्शियल मार्केट थोडक्यात. ठीक आहे, कमर्शियल लोड मध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा इंडस्ट्रियल लोड. इंडस्ट्रीसाठी लार्ज इंडस्ट्रीज, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. ठीक आहे, तर या इंडस्ट्रीसाठी जो काही जेवढी त्यांची त्या इंडस्ट्रीची लोड डिमांड आहे तर तो लोड झाला तुमचा इंडस्ट्रियल लोड. इट कन्सिस्ट ऑफ लोड डिमांड ऑफ व्हेरियस इंडस्ट्री. ती कुठली इंडस्ट्री असेल, ऍग्रिकल्चर इंडस्ट्री असेल, शुगर इंडस्ट्री असेल, टेक्सटाईल इंडस्ट्री असेल, फार्मा इंडस्ट्री असेल, ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल. ठीक आहे, त्यानंतर इलेक्ट्रिकल रिलेटेड काही इंडस्ट्री असेल, स्विच गेअर वगैरे मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या इंडस्ट्रीज असतील. त्या सर्व ज्या इंडस्ट्रीज आहेत तर त्या सर्व इंडस्ट्रीची जी काही लोड डिमांड आहे ती कुठल्या लोडमध्ये किंवा कुठल्या टाईपमध्ये कॅल्क्युलेट करतो आपण,
कन्सिडर करत असतो आपण इंडस्ट्रियल लोडमध्ये. ठीक आहे. त्यानंतर पुढचा टाईप आहे तुमचा म्युनिसिपल लोड. आता म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे जेवढे काही सर्व्हिस त्यामध्ये जसं आपल्याला जे काही कॉर्पोरेशनचं वॉटर येतं, हा पाणी येतं, कॉर्पोरेशनचं पाणी किंवा जे काही स्ट्रीट लाइटिंग असतं, हा रोडच्या साईडला जे काही लाइटिंग केलेली असते कॉर्पोरेशनची, तर त्याला आपण स्ट्रीट लाईट म्हणतो. स्ट्रीट लाईट किंवा वॉटर सप्लायसाठी लागणारा सप्लाय किंवा ड्रेनेज पर्पजसाठी लागणारे जे काही मोटर्स आहे, तर त्यासाठी लागणारा जो काही लोड आहे तो आपण कन्सिडर करत असतो म्युनिसिपल लोडमध्ये, म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या लोडमध्ये. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे लोडचा इरिगेशन लोड. दिस टाइप ऑफ लोड include electrical power need for pumps driven by electric motor to supply water to field. ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये, फार्मिंग सेक्टरमध्ये जे काही वॉटर पंपिंग साठी आपण 3 फेज मोटर यूज करतो, वॉटर पंपिंग साठी ज्या 3 फेज मोटर यूज करतो, तर जे काही मोटर जो काही लोड त्या मोटरला लागणारा जो सप्लाय आहे तो आपण इरिगेशन लोड मध्ये कन्सिडर करतो. आणि लास्ट आहे तुमचा ट्रॅक्शन लोड. आता ट्रॅक्शन मध्ये तुम्ही जर त्या मेट्रो आली, रेल्वे आली, बसेस आल्या, रेल्वे आल्या, हे सर्व जे काय आहे, मोनो रेल्स आल्या, हे सर्व जे आहेत ते तुमच्या ट्रॅक्शन लोड मध्ये जातात. सो असे टाईप आहेत टाइप्स ऑफ लोड. फर्स्ट वन इज द रेसिडेन्शियल लोड, त्यानंतर कमर्शियल लोड, next one is the industrial load, then municipal load, then irrigational load, last one is a traction load. These are तुमचे types of load. ठीक आहे. सो हे जे काही इम्पॉर्टंट टर्म्स आहे, ज्या डेफिनेशन आपण बघितल्या, त्या काही टर्म्स लिहून घ्या नोटबुक मध्ये. फर्स्ट वन इज अ कनेक्टेड लोड. Definition of connected load. Write down. So connected load. Write down the definition of connected load. The connected load of an system the connected load of an system आय थिंक आपले हे 2-3 डेफिनेशन लिहून झालेलं होतं वाटतं ना. याच्या 2-3 डेफिनेशन नोट दिल्या होत्या स्टुडंट. हा, एनीवन? भूषण, आयुष, आयुष. Yes. ओके, ठीक आहे. सो डिमांड काही डेफिनेशन आहे ना. डिमांड फॅक्टर ही लिहून घ्या. डिमांड फॅक्टर is the ratio of demand factor is the ratio of maximum demand to connected load. Demand factor is the ratio of maximum demand to the load, maximum demand to the connected load. And the load factor it is the ratio of average load to the maximum demand.
It is the ratio of average load to the maximum demand. Then diversity factor. It is the ratio of diversity factor. It is the ratio of sum of individual maximum demand, sum of individual maximum demand to the sum of individual maximum demand to the maximum demand of entire group. Maximum demand of entire group is called as diversity factor. Then next definition आहे utilization factor. Utilization factor is the ratio of utilization factor is the ratio of maximum generator demand to the generator capacity. To the generator capacity. It is the ratio of maximum generator demand to the generator capacity. Then plant capacity factor. Plant capacity factor. Write down the definition of plant capacity factor. The plant capacity factor is the ratio of plant capacity factor is the ratio of actual energy produced in kilowatt hour to the maximum possible energy to the maximum energy that could have been produced during the same period. During the same the formula or mathematical formula of plant capacity factor. Write down the mathematical expression for plant capacity factor. Plant capacity factor is equal to E upon C into T. E upon C into T. Where E is the energy produced in one period, C is the capacity in a plant in kilowatt, total number of hours given in one period. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर. फॉर्म्युला लिहून प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर इज इक्वल टू plant capacity factor is equal to E upon C into T dash. आपण प्लांट कॅपॅसिटी फॅक्टरला आपण टी लिहिलं ना, तर इथं फक्त टी डॅश करा. ई अपॉन सी इंटू टी डॅश. आणि टी डॅश म्हणजे तुमचा ऍक्च्युअल नंबर ऑफ आवर्स द प्लांट हॅज बीन ऑपरेशन. ठीक आहे. सो ह्या इम्पॉर्टंट तुमच्या डेफिनेशन होत्या. त्यानंतर आपण टाइप्स ऑफ लोड बघितले. त्यानंतर काही टर्म्स अजून बाकी आहे. लोड कर, लोड ड्युरेशन कर, त्यानंतर डम पॉवर, फॉर्म पॉवर, प्राईम पॉवर, कोल्ड रिझर्व, हॉट रिझर्व, स्प्रिंग रिझर्व.
per charges फिक्स चार्जेस आकारत आहे. ती फिक्स कॉस्ट म्हणजे ती काय असते. ठीक आहे. Just initial cost of the plan. मध्ये मग तुमची आणि and the cost installation over this is cost of the land. ठीक आहे. land cost सर्व त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट is the difference between opting and return and maybe as interest or compound interest of interest. आपण अमाऊंट इन्व्हेस्ट केली आहे, सपोज मी 5 रुपये इन्व्हेस्ट केले, पाच रुपये इन्व्हेस्ट केले त्यावर काही सो त्यामध्ये मग तुमची कॉस्ट ऑफ फ्युएल, लेबर कॉस्ट, कॉस्ट ऑफ मेंटेनन्स अँड रिपेअर, त्यानंतर कॉस्ट ऑफ स्टोर
सो ऑपरेशन कॉस्ट मध्ये तुमची कॉस्ट ऑफ फ्युएल, लेबर कॉस्ट, कॉस्ट ऑफ मेंटेनन्स अँड रिपेअर आणि कॉस्ट ऑफ स्टोर other than fuel. Cost of stores other than fuel. सपोज कोळसा आहे तर आपल्याला वॉटर पण लागतं. वॉटर स्टोरेजसाठी वॉटर टँक वगैरे किंवा स्टोरेजसाठी काही आपण काही कन्स्ट्रक्शन केलं असेल तर फ्युएल. सो हे सुपरविजन अँड टॅक्सेस तुमच्या ऑपरेशन कॉस्ट मध्ये येतात. ठीक आहे. सो कॉस्ट ऑफ फ्युएल एक्सप्लेन केले. युनिट प्राइस ऑफ द फ्युएल, अमाउंट ऑफ efficiency ऑफ दॅट प्लांट. ठीक आहे. त्यानंतर लेबर कॉस्ट तुम्हाला आयटम ऑपरेटिंग कॉस्ट thermal power plant using a coal as a fuel. थर्मल पॉवर मध्ये मॅक्झिमम लेबर आपल्याला लागतात. तो लेबर कॉस्ट येते त्यामध्ये. त्यानंतर कॉस्ट ऑफ मेंटेनन्स अँड रिपेअर in order to avoid breakdown maintenance necessary. Okay, breakdown maintenance is necessary. Maintenance will include periodic cleaning, greasing, adjustment and over. Generally maintenance तीन टाइप्स आहेत. तर ते जे काही मेंटेनन्स आहे ब्रेकडाऊन होण्यासाठी मेंटेनन्स करतो आपला. ठीक आहे. तर ते मेंटेनन्स साठी लागणारी कॉस्ट, द मटेरियल यूज फॉर मेंटेनन्स ऑल्सो चार्ज दिस हेड. मटेरियल जे काही लागतं मेंटेनन्स ते सुद्धा ह्या हेड मध्ये ऍड होतं. कॉस्ट ऑफ स्टोर अँड फ्युएल, द आयटम्स ऑफ कन्झ्युमबल स्टोर फ्युएल इन्क्लूड सच एज आर्टिकल्स ऑइल अँड गिअर्स, त्यानंतर वेस्ट स्मॉल टूल्स, केमिकल पेंट्स, त्यानंतर अदर थिंग्स. लुब्रिकंट ऑइल, ऑइलिंग वगैरे जे लागतं इक्विपमेंटला, तर ते जे काही लुब्रिकंट ऑइल वगैरे आहे त्याची जी कॉस्ट आहे, कॉस्ट ऑफ स्टोअर्स सुद्धा त्यांचं सुपरविजन ह्या हेड मध्ये. अ गुड सुपरविजन इज रिफ्लेक्टेड इन अ एक्सटेंडेड प्लांट लाईफ. सुपरविजन हे गुड आहे किंवा ऑब्झर्वेशन किंवा त्या प्लांटचा मेंटेनन्स प्रॉपर आहे हे कशावरती क्लिअर होतं, जर ब्रेकडाऊन ही कमी असतील. बरेच काही इंडस्ट्रीज ब्रेकडाऊन होतात. ब्रेकडाऊन कशामुळे, प्रॉपर मेंटेनन्स नसेल तर ते म्हणजे अचानक कुठेतरी त्याचं ऑपरेशन थांबून जातं आणि मग ते ब्रेकडाऊन होतं असे सिस्टीम पूर्ण. सो लेस ब्रेकडाऊन आणि एक्सटेंडेड प्लांट लाईफ. प्लांटची लाईफ जर जास्त असेल आणि ब्रेकडाऊन कमी असेल तर आपण म्हणू शकतो की सुपरविजन ही बेटर आहे. आणि त्यानंतर लास्ट पॉईंट येतो तुमचा ऑपरेशन कॉस्ट मध्ये टॅक्सेस. द टॅक्सेस ऑपरेटिंग इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स अँड सोशल सिक्युरिटी अँड एम्प्लॉय सिक्युरिटी टॅक्स. हे सर्व टॅक्सेस सुद्धा तुमच्या ह्या हेडमध्ये येतात. कुठल्या, ऑपरेशन कॉस्ट मध्ये. हे सर्व जे काही कॉस्ट आहे ते टॅरिफच्या रूपाने आपल्याला आपण पे करत असतो. पर युनिट चार्जेस आपले जे काय आहे त्या पर युनिट चार्जेस मध्ये सर्व कॉस्ट इन्क्लुडिंग असतात. क्लिअर. नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा आहे आपण हायड्रो किंवा इंटर जो काही जे आहे इकॉनॉमिक आहे आपण बघू.